त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम अंडरग्राऊंड पार्किंगचं सुरू आहे आणि लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोक गेलेत, तोडफोड सुरू आहे। माझा या ठिकाणी राज्य शासनाला प्रश्न आहे। आता आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि राज्य शासनाला विनंती केली की त्यांनी याच्यावरती भाष्य करावं। त्या ठिकाणी लोकांनी ती तोडफोड का केली? स्मारक समितीने लोकांच्या भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। यापूर्वी का घेण्यात आलं नाही? जी पार्किंग अंडरग्राऊंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय आहे, हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे। नागपूरचा माजी पालकमंत्री या नात्यानं आणि आम्ही नागपूरचे दोन्ही आमदार विकासभाऊ ठाकरे आणि मी, विकासभाऊ ठाकरे माजी महापौर पण त्या ठिकाणी राहिलेले आहेत, मी पालकमंत्री राहिलेलो आहे। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन शनिवारी प्रशासनाला विचारणा करणार आहोत की हा प्रकार का त्या ठिकाणी घडतो आहे, ही तोडफोड का केली जात आहे आणि लोकांचा हा उद्रेक कशामुळे झाला आणि लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, ही विचारणा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। मला तरी वाटतं की त्या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालाय, स्ट्रक्चरला धोका निर्माण झालाय। एक मोठा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। की पार्किंग ज्यावेळेस होणार असं जाहीर झालं तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली। लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टीनी हे कामकाज केलं नको पाहिजे होतं, पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलंय। आज आपल्याला असं दिसतंय की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे। ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेशी का खेळताय? दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून तिथे एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे। विजयादशमीला लाखो लोक येतात, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही। त्याच्यामुळे हे कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं, हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते। ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा, पार्किंगची काहीही गरज नाही। आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील, एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं। वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या पाठीमागे आहे।